तयार आहे मित्रांनो? वडेट्टीवारजी, काल कोरेगाव पार्कमधल्या पार्थ पवार यांच्या कंपनीचा जो संपूर्ण पर्दाफाश केला 24 तासनी, काय प्रतिक्रिया पाहिली आपली? हे मौजा मुंडवा आणि तालुका मोशी ही कोरेगाव पार्क मधील 16.19 हेक्टर जमीन आहे। ही मूळ जमीन महार वतनांची आहे आणि लीगल हेर जर आत्ताचे काढले तर किमान 300च्या आसपास लीगल हेर आहे, म्हणजे वारसदार म्हणतो अधिकृत। 2013 त्या व्यवहारामध्ये केवळ एक की IT पार्कचा रिझोल्युशन ही आपली ही भागीदार कंपनी एक रिझोल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो। हा तर पराकोटीचा अपराध आहे। म्हणजे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी 24 तासात परवानगी दिली, तर म्हणजे IT पार्कसाठी रीतसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे, त्या अमुक कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत। ते केले गेलं नाही, फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही IT पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढ्या मोठ्या 21 कोटीचा एक्झम्पशन दिला जातो, माफी दिली जाते। म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल। आणि त्यासाठी त्याला जी काही परमिशन 24 तासात दिली ते उद्योग संचालनालय हे सुद्धा गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे। अपेक्षित नाही, कारवाई झालीच पाहिजे। तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठराव पास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही, कुठली फाईल नाही। काल सांगितलं राफेलच्या स्पीडनी ही फाईल फिरली। या मुंडवा परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महार वतनाच्या जागा, क्लास 2च्या जागा या ज्यावेळेस एग्रीकल्चर पर्पजसाठी दिल्या होत्या त्यांना, कृषी वापरासाठी, त्याचा वापर जर कमर्शियल करायचा असेल, रेसिडेन्शियल करायचं असेल तर त्या जमिनीला भोगवटदार वर्ग 1 केल्यानंतर करायचं प्रोव्हिजन काय आहे की ते करू नये असंच आहे। आणि ते 2च वर्ग राहील आणि ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचं रजिस्ट्रेशन किंवा त्याची खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी 75% प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस तो सरकारचा नजराना भरावा लागतो। परंतु या पुण्यामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा परवाना आपला नजराना भरला गेला नाही। मी जिथे काम करतो आहे, मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास 50 प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आले किंवा एजीनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की ते मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे। अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत। इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडवलेला आहे। आम्ही आमचा निर्णय घेऊ। आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटलेले आहेत, मी त्यांनाही पुढे आणणार आहे, पण आज नाही आणत। मला यातले काल काही लोक तिकडे पोहोचले होते। ही हेराफेरी जी झाली, बनवाबनवी झाली, हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला, हा स्कॅम मोठा आहे ज्याचा शीतल तेजवानीचा संबंधच नाही, फक्त पॉवरचा संबंध आहे। आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही, सरकारी जागा आहे।
आणि टॅक्स चोरी करताय, स्टॅम्प ड्युटी चोरी करताय. हा 300 कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला? ट्रान्सफर पैसे 300 कोटी व्हाईटचे ट्रान्सफर झाले का की कागदावरच आहेत? हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत. त्याची सगळी माहिती आम्ही घेतो आहोत आणि मग पुन्हा पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यावर सविस्तर आम्ही बोलणार आहोत. हा महसूल मिळाला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहिणींचा जो काही निधी आहे तो निघू शकतो इतका मोठा. आज 21 कोटी रुपये स्टॅम्प चोरी करताय. दुसरीकडे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री सांगतात की तिजोरीत खडखडाट आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा काही पर्याय आहे का? हे वारंवार मागतात. आज केली तर पुन्हा उद्या तयार होतात. म्हणजे तुम्हाला 21 कोटी रुपये चोरीसाठी टॅक्स आपल्या स्टॅम्प ड्युटी बुडवण्यासाठी तुम्हाला काही वाटत नाही. माझं स्पष्ट मत आहे केवळ पुण्यात हे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच, पण त्याबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत सुद्धा करता येईल. भाऊ, महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचा रविभवनचा बंगला रिपेअरसाठी 1 कोटी 9 लाख रुपयाचा खर्च आहे. नितीन राऊत यांनी या सगळ्या भ्रष्टाचाराची SIT चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. तुमचं काय मत? एकीकडे तिजोरीत खडखडाट म्हणून सांगायचं, दुसरीकडे शक्तीपीठ बांधायचं, तिसरीकडे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायचे आणि शेतकऱ्यांना सांगायचं 32,000 कोटी दिले. अरे किती खोटं बोलताय तुम्ही. सरकार म्हणून तुमच्या तोंडात किडे पडतील, किडे. एवढं सरकारची फसवणूक तुम्ही करताय. कुठे आहेत 32,000 कोटी? मी काल माहिती घेतली चंद्रपुरामध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली 300 रुपयाची मदत आहे, ते मी घेणार आहे पुढे. आज हा विषय मला इथे काढायचा नाही, उद्याला मी तो विषय आणणार आहे. आणि तुम्ही मनरेगाचे पैसे त्याच्यात धरले 32,000 कोटीमध्ये, जवळपास 12,000 कोटी मनरेगाचे. केंद्राचे पैसे दीर्घकालीन. तुम्ही मला सांगा की जून मध्ये जर कर्जमाफी होत असेल तर शेतकऱ्यांच्या बोकांवर जे काही कर्ज आहे आणि कर्जाचं पुनर्गठन, जुनं आणि नवं कर्ज हे मार्च मध्ये होत असतं फायनान्शियल इयर मध्ये. त्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? हे कर्ज नव्यानं त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि नव्यानं घेतलेलं कर्ज ते सुद्धा माफ होणार आहे का? हे सगळी जे काही फसवणूक आहे शेतकऱ्यांची हे आता उघड झालेली आहे. त्यामुळे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायला तेही 4 दिवसासाठी मंत्री येतो, 8 दिवसासाठी येतो. अधिवेशन किती दिवसासाठी चालतो? सोयीसाठी आहे की शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आहे? याचं उत्तर सरकारकडेच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होत घातलेल्या महायुतीमध्ये सगळेच पक्ष एकमेकांसमोरासमोर लढण्यासाठी तत्पर दिसतात. कोणी कोणासोबत युतीमध्ये जायला तयार नाही. कार्यकर्त्यांच्या नावाने एकमेकांच्या विरोधात एकमेकांचे पक्ष दाबले जात आहेत. भाजप हा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष आहे. हे आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे हा 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 पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे. ते चेटकीन म्हणतात, पण मी राक्षस म्हणतो. दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन संपवणारा पक्ष आहे. बिहारमध्ये सुद्धा तीच तयारी झाली. नितीश कुमाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत, जसं शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत महाराष्ट्रात, वापर केला तसंच आता तिथे सुद्धा होणार आहे. मूळ विषय असा आहे की वेगवेगळे 3ही पक्ष लढतायत. त्या पक्षाची स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे भाजपनी की या सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही, युती करायची नाही. आणि विरोधकांची मतं जरा उदाहरणार्थ झाली, अजित पवारांची मतं, पक्षांची मतं, अजित पवार यांचं जे काही पक्ष आहे ती सेक्युलर म्हणून मिळवतात आणि सेक्युलर पक्षाला छेद देऊन काँग्रेसचं नुकसान करायचं हा त्यामागचा उद्देश आहे. पण जनता हुशार आहे की जातीवादी धर्मांध शक्तीशी हातमिळवणी करणारे सेक्युलर कसे होऊ शकतात हे लोक ठरवून आहे. दुसरा एक आहे की शिंदेच्या बरोबर युती करायची नाही, कारण त्यांच्याबरोबर युती केल्यास यांचं नुकसान होईल आणि उद्धव ठाकरेंजीच्या बरोबर जो काही मतदार आहे तो विभाजित करण्याचा तो मागे प्लॅन आहे. आणि यांच्यामध्ये सगळ्यांना आपसात लढवून स्वतःची पोळी आणि सत्ता मिळवण्यासाठी
हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. लढू द्या, जनता यांना माफ करणार नाही. शेतकरी संकटात आहे, शेतकरी राग चिरलेला आहे, बेरोजगार आहे, महागाई वाढलेली आहे, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. यातून एक नक्की होणार आहे की जनता यांचा बदला घेईल. कितीही पैसे वाटा, कितीही खर्च करा, तुम्हाला यावेळेस जनता निवडून देणार नाही, हे जनतेने निर्धार केला. कामठी येथील दुबार मतदार यादीवरून जे आहे राहुल गांधींनी टीका केली होती, त्यानंतर आता भाजपकडे टीका करण्यात आली. तिथे जे उमेदवार होते आपले सुरेश भोयर, त्यांचे दुबार या मतदार यादीमध्ये नाव आहेत, अशी प्रतिक्रिया आता भाजपकडून असेल ना, तेच तर काढा म्हणतो ना. काल राहुलजींनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यामुळं तो बामच होता. बेईमानी करून निवडणुका तुम्ही जिंकल्यात हे आता सिद्ध झालं आहे ना. सुरेश भोयरचं नाव डबल असेल, सुरेश भोयर दुसरा असू शकतो. एक सुरेश भोयर काही एकटाच नावाचा माणूस नसतो, त्यामुळे त्यांचं नाव दुबार आहे म्हणून तेवढं एक उदाहरण दाखवायचं. तुम्ही तिकडे ब्राझीलचे मॉडेल आणून तिचं नाव फोटो चिपकवता आणि तिच्या नावाने दुसऱ्यांकडून मतदान करून घेता 10-10 बुथावर. त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही. राहुल गांधींनी सगळं उघड केलेलं आहे. हे सरकारच असंविधानिकपणे आलेलं आहे, मताची चोरी करून आलेलं आहे. हे आता लपून राहिलं नाही. लहानशा पोराला सुद्धा आता हे कळून चुकलं आहे. ज्याला मतदानाचा अधिकार नाही त्यालाही कळलं आहे की मोदी सरकार वोट चोर आहे, मतांची चोरी करणार आहे. हरियाणाची सत्ता तशीच घेतली, महाराष्ट्राची सत्ताही तशीच घेतली. हे लपून राहिलेलं नाही, पूर्ण पुराव्यासह हे दिलेलं आहे. आणि त्यांनी जे मांडणी केली त्याचं उत्तर भाजपकडे नाही, म्हणून असे काहीतरी तकलादू विषय काढून त्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे. थँक्यू. पुणे के जो जमीन घोटाला है वो ये करीबन 1800 करोड़ का घोटाला है. ये जमीन महार वतन की जमीन है. ये जगह को कोई खरीदी खत नहीं बना सकता है क्योंकि टाइटल इस जगह का क्लियर नहीं है. मूल मालिक के नाम से फेरफार का ऑर्डर, उसको ट्रांसफर करने का ऑर्डर या रिकॉर्ड में बदल करने का ऑर्डर कलेक्टर ने 2020 तक दिया है. अब ये इस स्थिति में इस जमीन का व्यवहार करके ये जो कंपनी है, इन कंपनी ने पार्थ पवार की और उनके पार्टनर की जो कंपनी है, इन्होंने हेराफेरी की है. ये 420 की है और इनके ऊपर ये जो भी किया है इनके ऊपर कार्रवाई होने की आवश्यकता है, ऐसा मुझे लगता है. ये जमीन का व्यवहार रद्द होना चाहिए. मूल मालिक को जमीन देना चाहिए. जो मूल मालिक है उसके नाम से जमीन होना चाहिए. और सरकार ने इसमें हस्तक्षेप करके जिन्होंने ये घोटाले को साथ दिया है, चाहे वो रजिस्ट्रार से लेकर तो स्टैम्प ड्यूटी में एग्जम्पशन देने की जो ऑर्डर किया है, इन सबके ऊपर 420 के तहत गुना दाखल होना चाहिए. ये हमारी मांग है. राहुल गांधी ने प्रेस कॉन्फ्रेंस में वोट चोरी का मुद्दा लिया है. बिहार के चुनाव के कुछ दिन पहले ही वोट चोरी का मुद्दा लिया. मेन मुद्दा साइड में रख के वोट चोरी का मुद्दा सामने लाया है. वोट चोरी हुई है ना, जैसे अभी बिहार में वो करने जा रहे हैं, वो बिहार में दिखाए ना लोगों को, किन लोगों के वोट उसने वोटर लिस्ट से निकाल दिया है. ये क्या बेईमानी नहीं है क्या? जो जिस वोटर के, कांग्रेस के वोटर के नाम या आपके पुरोगामी विचारों के नाम जो है, जो कांग्रेस आरजेडी को वोट देते थे, ऐसे ही लोगों को निकालकर इन्होंने जो रास्ता अपनाया, ये वोट चोरी है. उन्होंने हरियाणा में जो किया, 25 लाख वोट बगल के राज्य से डुप्लीकेशन करके, ट्रिप्लीकेशन करके डाला. इससे स्पष्ट हो चुका है वोट चोरी करके ही उन्होंने सत्ता हथियाई है. ये ईमानदारी से सत्ता उनको मिली नहीं है, पावर नहीं मिला है. वहां का सीएम ये कहता है कि जब पूरे के पूरे सर्वे हरियाणा के खिलाफ में थे, रूलिंग पार्टी के भाजपा के खिलाफ में थे, तब वो उनके वहां के बीजेपी लीडर कहते हैं कि सब यंत्रणा हमारे हाथ साथ में है, सब व्यवस्था हमारे हाथ में है, हम लोग भारी बहुमत से एक तरफा चुनाव जीतने वाले. तो दिखाई दिया 17-18 सीट बता देते हरियाणा के अंदर बीजेपी के, और हमको क्लियर मेजॉरिटी 56 दिखा रहे थे. उसमें ये उल्टा कैसे हुआ? ये वोट चोरी करके हुआ है. इसका एविडेंस के साथ पूरा कल प्रेजेंटेशन राहुल जी ने प्रेस के माध्यम से रखा. और ये सही है कि बेईमानी करके डेमोक्रेसी को खत्म करने के लिए इस तरह का चोरी करके, वोट चोरी करके
सरकारें बनाई जा रही है और सत्ता को आसीन होते जा रहे हैं। विधान चुनाव में तेजस्वी यादव ने अभी तक वोट चोरी का मुद्दा नहीं उठाया, राहुल गांधी ने। नहीं, वो तो आज तो देखिए तेजस्वी जी तो राहुल जी के तर्ज पर ही चल रहे हैं, उनका ड्रेस कोड भी बदल गया, आप सब देख रहे हैं, तो क्या मुद्दा नहीं। हाँ, उन्होंने तो टी शर्ट पहनकर अभी तो पूरा प्रचार में खुद को राहुल जी के साथ में कंधे से कंधा मिलाकर काम कर रहे, दोनों नेता अलग। तो वोट चोरी के पूरे रैली में भी तेजस्वी जी थे, तो वो विषय है ही नहीं। मुंबई बीजेपी प्रमुख अमित सतम ने फिर एक बार ट्वीट करके ये बोला है कि मुंबई में अगर कोई खान या मुस्लिम तोहफा गया तो बर्दाश्त नहीं किया। तो ये कहाँ से आया इसके दिमाग में, कीड़ा कहाँ से घुसा अमित साटम के दिमाग में? ये खान का कीड़ा कहाँ से घुसा, ऊपर से घुसा या नीचे से घुसा? ये किसने घुसा, किसने डाला है उनके? इस तरह की बातें कर फोटो का पोलराइजेशन करना हिंदू मुस्लिम में। उद्धव ठाकरे ने कहा खान वहां पे मेयर होने वाले, कांग्रेस ने कहा खान मेयर होने वाला है। किसने कहा, किसके दिमाग से आया? किसी ने बोला? ये खुद ही बोलते जा रहे खान अगर मेयर बनेगा तो सहन नहीं करेंगे हम लोग, ये खान की विचारधारा ये देश विरोधी होती है। अरे ये जो बकवास बातें किया जा रहा है, इनके ऊपर तो गुनाह दाखिल होना चाहिए। अमित साटम के ऊपर किसी धर्म के खिलाफ, किसी जात के खिलाफ इस तरह की बातें करना और दोनों धर्मों में, जाति में ये जहर घोलना, इस तरह की बातें जो है ये विकृत मानसिकता का लक्षण है, ऐसे मैं मानता हूँ। लोग रहे हो मग याच्यावर एसआयटी वर द्या ना. सर